माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी केला हल्ला। नंदुरबार येथील माजी आमदार शिरीष चौधरी तथा नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री हल्ला करून घराच्या काचा व प्रवेशद्वारचे नुकसान तसेच वाहनांचे नुकसान करण्यात आले। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील भाट गल्ली परिसरात माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर राजकीय वैमनस्यातून हल्ला करण्यात आला आहे। यात अज्ञात हल्लेखोरांनी घरावर दगडफेक करून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला। काल दुपारी उपनगराध्यक्षपदी प्रथमेश चौधरी यांची निवड झाल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत वाद होऊन दगडफेक करण्यात आली होती। या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल न करता आपसात वाद मिटवण्यात आला। दरम्यान काही काळ या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता। या ठिकाणी शांतता झाली होती। दरम्यान या घटनेचा प्रतिसाद रात्री 11:30 वाजेच्या सुमारास उमटला। सुमारे 50 अज्ञात हल्लेखोरांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला केला। यावेळी घराचे खिडकीचे तसेच दरवाजाचे काचा फोडण्यात आला। तसेच 4 चाकी वाहन जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला। मात्र घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाले। हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या घटनेसंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। पुढील तपास सुरू आहे। काल रात्री 9:30 दरम्यान आम्ही झोपलो असता काही गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्यावर केसेस भरपूर आहेत काय आहेत त्यांना काही हार पचवता आल्या नसल्या कारणाने त्यांनी आमच्या घरावर दगडफेक केली, पेट्रोल बॉम्बचा हल्ला केला आणि आमच्या घराला जाळण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। येऊन त्यांनी डायरेक्ट दगडफेक करायला सुरू केले। घरात कोणी नसताना बाकी लेडीज होती, महिला होती। मग मी बाहेरून आल्यानंतर त्यांचा तपास केला, पण वास्तविक पाहता याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे आणि एवढं त्याच्या मागे जो आका आहेत या आकाचा शोध काल घ्यायला पाहिजे। मी पोलिसांमध्ये तशी फिर्याद दिलेली आहे आणि यामुळे दहशतीचे वातावरण त्यांचे जेवढे लोक आहेत त्यांचे 2 नंबरचे धंदे जुगार चालू आहे, सगळं चालू आहे आणि यांच्याकडे काही राजकीय पुढारी असतील किंवा राजकीय असतील तर ते त्यांना वरदस्त देतात, त्यांना मोठं करतात। जसं बीडचा प्रकार आहे तसं बीडच्या प्रकाराप्रमाणे नंदुरबारमध्ये हे बीड झालं का काय असं वाटतंय आणि या सगळ्यांना कायदेशीर कारवाई आम्ही तर केलेलीच आहे, पण त्यामध्ये पोलिसांचाही रोल मोठा आहे की पोलिसांनी त्यांनी सहकार्य करून हे सगळे आरोपींना तत्काळ पकडावं आणि तत्काळ त्यांना शिक्षा द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे।